नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्या परीक्षाशी निगडित असणार आहेत आणि परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला याची जी काही माहिती आहे ही माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी तुमच्या समोर पहिलाच प्रश्न आहे, काय म्हटलंय बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेत आणि ज्या माजी महसूल मंत्री देखील राहिलेले आहेत आणि ज्यांचं नाव आहे शालिनी ताई पाटील, यांचे वय किती होते, ज्या वयाच्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे बघा, हे महत्त्वाचं आहे। ओके, निधन वार्ता आहे ही किंवा निधन वार्तेच्या संदर्भातला हा प्रश्न आहे। तर त्यावेळेस त्यांचं वय काय होतं तर 94व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे, म्हणून हे लक्षात राहू द्या। मला तुम्ही एकदा कमेंट करून सांगा की शालिनीताई पाटील यांचे मिस्टर जे होते ते कोणत्या पदावर होते किंवा त्यांचं नाव काय आहे ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा। बघा, SBIच्या MD ज्याला आपण मॅनेजमेंट डायरेक्टर असं म्हणतो आणि या पदावरती नियुक्तीपूर्वी रवी रंजन कोणत्या पदावर कार्यरत होते, म्हणजे या ठिकाणी असं लक्षात घ्यायचं आहे, हे जे रवी रंजन आहेत हे रवी रंजन यांची नियुक्ती SBIच्या मॅनेजमेंट डायरेक्टर या पदावर करण्यात आलेली आहे। मग या पदावर नियुक्ती करण्याच्या पूर्वी ते कोणत्या पदावर कार्यरत होते तर ते SBIचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर होते, हे लक्षात घ्या। आणि आत्ता ते या डेप्युटी पदावरून आता मॅनेजिंग डायरेक्टर या पदावरती ते रुजू झालेले आहेत। हा पण एक प्रश्न महत्त्वाचा बनतो मित्रांनो। त्यानंतर आपण पुढे जाऊयात। बघा, आसाममध्ये कोणत्या रेल्वेच्या धडकेने 7 हत्तींचा मृत्यू झालेला आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। कारण पर्यावरणाच्या संदर्भात ज्याही घटना पेपरमध्ये येत असतात त्या आपल्याला चांगल्या कराव्या लागतील। तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, राजधानी एक्सप्रेस ती ट्रेन होती आणि ज्या ट्रेनच्या धडकेमध्ये या हत्तींचं काय झालेलं आहे, इथे निधन झालेलं आहे। त्यामध्ये वयोवृद्ध हत्ती तुम्हाला बघायला मिळेल। ओके, असा हा प्रकार आहे किंवा ही घटना आहे। त्यानंतर पुढे जाऊयात। नुकत्याच मृत्यू पावलेल्या मेहर कॅस्टेलिनो यांचा व्यावसायिक क्षेत्राशी किंवा कोणत्या व्यावसायिक क्षेत्राशी संबंध होता किंवा संबंधित होत्या, अशा अर्थाचा आपल्याला प्रश्न बघायचा आहे इथे। तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, फॅशन पत्रकारिता असणार आहे मित्रांनो। फॅशन पत्रकारिता हा त्यांचा व्यवसाय होता किंवा त्या व्यवसायाशी त्या निगडित होत्या असं आपल्याला विचारलं जातं। एखाद्या व्यक्तीचं जर निधन झालं तर त्या व्यक्तीचं निधन वयाच्या कितव्या वर्षी झालं, ती व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित होती, असा हा सगळा जो काय भाग आहे यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न असतो, म्हणून त्या गोष्टी चांगल्या करायच्या। बघा, मेहर कॅस्टेलिनो यांचे निधन कितव्या वर्षी झाले, अशा पद्धतीचा एक 100% परीक्षेमध्ये प्रश्न असतो मित्रांनो। तर त्याचं उत्तर काय आहे तर 81व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे, म्हणून हे देखील चांगलं करून ठेवा। ओके, आपण पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न बघा, टेरिटोरियल आर्मी असते आणि या आर्मीमध्ये पहिली महिला लेफ्टनंट बनलेली सई जाधव ही महिला आहे, हे लक्षात राहू द्या, सई जाधव। आणि ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची रहिवासी आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामधील आहेत, अशा अर्थाचा आपल्याला इथे प्रश्न पाहायचा आहे। त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, कोल्हापूरच्या रहिवासी आहेत। आणि असा प्रश्न आपल्याला 100% एक्झामला येईल, कारण हा जो डेटा आहे हा डेटा महाराष्ट्राच्या निगडीत आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या। आपण थोडंसं पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न बघा, भारत व कोणत्या देशादरम्यान वेरूळ लेणी आणि त्याचबरोबर पेट्रा या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये ट्विनिंग करार झालेला तुम्हाला बघायला मिळतोय। ओके, कोणता करार, ट्विनिंग करार झालेला बघायला मिळतोय, तर त्यामध्ये जॉर्डन हा देश आहे मित्रांनो, हे देखील लक्षात राहू द्या। ओके, हे पेट्रा जे काही ठिकाण आहे ते जॉर्डनमध्ये आहे। कुठे आहे ते, जॉर्डनमध्ये आहे। आणि दोन्ही ठिकाण हे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमधले ठिकाणं आहेत आणि मग ते पण तुम्ही चांगलं करून ठेवा। नंतरचा प्रश्न बघा,
2025चा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार हा जो आहे हा पुरस्कार कोणत्या रेल्वे स्टेशनला मिळाला आहे ते सांगायचं आहे आणि त्याचं करेक्ट उत्तर मायना रेल्वे स्टेशन आहे. आणि मला आता तुम्ही कमेंट करून सांगा की मायना रेल्वे स्टेशन हे नेमकं कुठे आहे. ओके, आपण जाऊयात पुढे. नंतरचा प्रश्न बघा, बेस्ट डोमेस्टिक एअरलाइन्स अवॉर्ड 2025 हा जो अवॉर्ड आहे हा अवॉर्ड कुणी जिंकला ते तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो. त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, एअर इंडिया या कंपनीने जिंकलेला आहे. ओके, आता आपण पुढे जाऊयात. एक शेवटचा प्रश्न बघूयात आजच्या सेशनचा. साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी संमेलन गीताचे लोकार्पण कुणाच्या हस्ते होणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, कवी डॉक्टर विठ्ठल वाघ यांच्या हस्ते होणार आहे. मराठी साहित्याच्या संदर्भातील हे जे साहित्य संमेलन आहे हे विशेष महत्त्वाचं आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. चांगल्या पद्धतीने नियोजन करून अभ्यास करा. थँक्यू, धन्यवाद.